या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे हे पुन्हा शिवसेनेकडून शहरमध्ये या मतदारसंघातून उमेदवार म्हणून येण्याची चर्चा सुरू झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांमधून निष्ठावंतांना उमेदवारी देण्याची मागणी होत असून मनीष काळजे यांच्या नावाचा जोर वाढला आहे। सोलापूर शहरमध्ये या मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख मनीष काळजे, जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्यासह प्रवक्ता ज्योती वाघमारे यांच्या नावाची चर्चा ऐकण्यास मिळते। परंतु मागील अनेक दिवसांपासून या मतदारसंघात मनीष काळजे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत आपली मोर्चे बांधणी सुरू ठेवली आहे। ज्योती वाघमारे यांच्यावर विधानसभेची इतर जबाबदारी दिल्याने त्या या रेसमध्ये येत नाहीत। प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी यापूर्वी माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणुका लढवल्या आहेत, त्यामुळे ते मध्ये चालतील का नाही अशी चर्चा शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांमध्ये आहे। आणि शिवाजी सावंत यांनी त्यांच्या समर्थकांनी काही दिवसांखालीच माढ्यामध्ये बैठकीमध्ये माढ्यातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केल्याने ते शहर मध्यच्या चर्चेतून स्वतःच बाहेर पडल्याचे बोलले जात आहे। महेश कोठे यांच्या नावाची पुन्हा मध्ये चर्चा सुरू झाल्याने शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं सूर उमटत आहे। महेश कोठे यांनी यापूर्वीही पक्षाला सोडून बंडखोरी केली होती। या उलट मनीष काळजी हे शहर प्रमुख आणि जिल्हा प्रमुख पदापर्यंत शिवसेनेची आपल्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी प्रामाणिकपणे काम करत आहेत। यंदा पक्षाला या मतदारसंघात चांगले वातावरण असताना बाहेरचा उमेदवार देण्याची गरज काय, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सोलापूर शहरातील शहरमध्ये या मतदारसंघात कोट्यवधींचा विकास निधी आला आहे। विशेष म्हणजे शहर मध्यमध्ये सर्व समाजाच्या विकासाचा विचार करताना मुस्लिम बहुल भागातही मनीष काळजे यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी दिल्याचे पाहायला मिळाले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।